नमस्कार. मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुढीपाडव्याला नागपुरात येत आहेत, रेशीमबागला जात आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांची भेट आहे. प्रथमच कुणी पंतप्रधान रेशीमबागेवर येतो आहे. 10 वर्षानंतर मोदी खुद्द रेशीमबागेत येत आहेत. त्यामुळे या भेटीबद्दल उत्सुकता आहे की नेमकं या दोघांमध्ये चर्चा झाली तर काय होणार. सध्या ज्वलंत विषय आहेत. आता या भेटीच्या पार्श्वभूमीवर मोदी हे सौगात कार्यक्रम जाहीर केला आहे. म्हणजे मुस्लिमांचं हे लांगुल चलन सुरू झालं आहे का संघाने किंवा भाजपने हिंदुत्व सोडलं का, हे असे प्रश्न चर्चेला येऊ लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मुद्दा हा की संघाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होत आहेत. 100 वर्षाचा प्रवास हा मोठा प्रवास आहे. त्यात संघ कसोटीवर उतरला आहे. संघ 100 वर्षाचा संघ आपल्या समोर आहे. पुढे भविष्यात 100 वर्ष, 150 वर्षाचा, 200 वर्षाचा संघ कसा असेल, म्हणजे तो हिंदुनिष्ठ असेल, हिंदू राष्ट्र असेल, हिंदू राष्ट्रवादी असेल, की सर्वधर्म समभाव, म्हणजे जसं काँग्रेसचं चालू राहिलं आता पण तशातलं काही असेल. पुढचा भविष्यातला संघ कसा असेल. आणि त्या पार्श्वभूमीवर मोदी आणि मोहन भागवत यांची भेट, फार काही घडणार आहे. त्यामुळे या भेटीकडे पूर्ण देशाचं नव्हे जगाचं लक्ष आहे. आपल्यासोबत आहेत दिलीप देवधर, संघाचे गाढे अभ्यासक. म्हणजे दिलीप देवधरांना संघ जेवढा समजला तेवढा म्हणजे मोहन भागवतांना कळलं असेल की काय हा विषय आहे. त्यामुळे आपल्यासोबत आहेत दिलीप देवधर. बोला दिलीपजी. नमस्कार. मोहन भागवतांना किती संघ समजला हा जो मुद्दा आपण उपस्थित केला, तर 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये इसवी सन 2000 पासून आजपर्यंत म्हणजे 25 वर्षात सरकार्यवाह आणि आताचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांची या 100 वर्षाची वाटचाल असल्यामुळे त्यांना किती समजला, तर त्यांनी त्यांची समज मागच्या 25 वर्षामध्ये कृतीमध्येच उतरवून दाखवलेली आहे. त्यामुळे त्यांची किती समज आहे, तर 100 वर्षातली 25 वर्ष त्यांच्या नेतृत्वातला विकास असल्यामुळे त्यांची समज हाच संघाचा आविष्कार आहे. हा मुद्दा आपण पहिले लक्षात घेतला पाहिजे. आता पहिला मुद्दा आहे की या 30 मार्चला नरेंद्र मोदी पंतप्रधान नागपूरला येतात आहे. तर नरेंद्र मोदी प्रचारक आणि स्वयंसेवक आहे संघाचे. ते जे येतात आहे तर हे पहिलेच पंतप्रधान आहेत का, याचं उत्तर आहे नाही. वाजपेयी 6 वर्ष देशाचे पंतप्रधान होते आणि इसवी सन 2000ला पंतप्रधान वाजपेयी रेशीमबागला आले होते, स्मृती मंदिरात आले होते. नंतर दीक्षाभूमीत जाऊन ज्ञानसूर्य आंबेडकरांच्या प्रतिमेलाही त्यांनी पूजन केलं होतं. मोदी सुद्धा आता जे 30 मार्चला येतात आहे, पंतप्रधान असताना आले होते. पंतप्रधान असताना वाजपेयी इसवी सन 2000ला आले होते. आणि 25 वर्षानंतर 2025ला पंतप्रधान मोदी स्मृती मंदिर रेशीमबागला येत आहे. आणि तिथून ते ज्ञानसूर्य डॉक्टर आंबेडकरांच्या दीक्षाभूमीलाही जाणार आहे. आणि त्याच्यानंतर गुरुजी गोयवलकर, म्हणजे संघाचे दुसरे नाही तिसरे सरसंघचालक, त्यांच्या नावाने जे माधव नेत्रालय काम सुरू झालं आहे आणि भव्य काम उभं होणार आहे, त्या कार्यक्रमासाठी मोदी आलेले आहेत.
आणि त्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहनराव भागवत आणि संघाचे प्रचारक कम स्वयंसेवक कम विश्वनेते नरेंद्र मोदी यांची एकत्र 5,000 लोकांसमोर भाषणं होणार आहे. त्यामुळे हे द्वितीय पंतप्रधाने रेशीमबागच्या स्मृती मंदिरात येत असलेले या मुद्द्याची आपण पहिले नोंद घेतली पाहिजे. दुसरा मुद्दा की संघाची 100 वर्ष झाली आहे. सत्य आहे, नागपुरात डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. त्याला या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होतील. याचा अर्थ असा की नागपूरकरांनी संघ नावाची प्रक्रिया, संघ नावाचा विचार, संघ नावाचं संघटन 100 वर्षामध्ये नागपुरातून प्रारंभ करून जगामध्ये पसरवलं आहे. आज संघ वैश्विक संघटना आणि शक्ती आहे आणि नागपूरकरांना अभिमान वाटावा अशी घटना आहे की नागपूरकरांनी 100 वर्षामध्ये संघाच्या बीचं वटवृक्षामध्ये, वैश्विक वटवृक्षामध्ये रूपांतर केलेलं आहे. हा मुद्दा आपण नीट लक्षात घेतला पाहिजे. मग अनेक वेळा मुद्दा येतो हिंदुत्व, हिंदू रिलिजन, मुसलमान, काँग्रेस, संघ. तर अनेक लोकांना संघाच्या आत आणि बाहेर सुद्धा संघाची जाणीव नाही. संघ मेजॉरिटी लोकांसाठी अस्पष्ट रूप असलेली संघटना आहे, हे सत्य आहे. संघाने आपलं विराट दर्शन झाल्यानंतर दिसू दिलंय, पण कोणतेही कार्य पूर्णत्वाला व्हायच्या आधी संघाने प्रचार आणि प्रसिद्धी केलेली नाही, स्वतःबद्दल माहिती दिली नाही. त्यामुळे संघाबद्दलचं परसेप्शन देशद्रोही डायनास्टिक फोर्सेसच्या एजंटनी जे संघ विरोधातलं जी इमेज क्रिएट केली आहे त्याच्यातून जगाचं संघाबद्दलचं परसेप्शन क्रिएट झालंय. संघाचं परसेप्शन संघाने 100 वर्षात निर्माण होईल या दृष्टीने काहीच केलं नाही, ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे संघाचं जे बाहेर परसेप्शन आहे ते विरोधकांनी निर्माण केलेलं आहे आणि संघाच्या आतमध्ये संघाबद्दलचं काय भूमिका आहे, कारण की 100 वर्षात जर विकास झालाय तर ती भूमिका असल्याशिवाय, निश्चित लक्ष असल्याशिवाय हे यश मिळू शकत नाही. 1925ला भारतामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सुद्धा सुरू झाली आणि त्याच वर्षी RSS सुद्धा सुरू झाला. 100 वर्षानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया बघण्यासाठी आपल्याला मॅग्निफाईंग लेन्स लागेल आणि संघ बघण्यासाठी आपल्याला टेलिस्कोप लागतील आणि आतला बारीक संघ समजून घेण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागेल. याची सर्वांनी पहिल्यांदा जाणीव असू द्यावी. मग आतल्या लोकांना संघ कसा वाटतो, संघाचं ध्येय काय, संघ 100 वर्षात काय अचीव केलं, काय अचीव करायचं आहे. तर पहिले एक लहानसा मुद्दा, 100 वर्षापूर्वी हिंदू 4 जण एका दिशेने अंत्ययात्रेमध्ये आपल्या खांद्यावर शव नेत असताना एका दिशेने यायचे असं म्हटलं जायचं. म्हणजे अंत्ययात्रेमध्ये 4 जण खांद्यावर शव घेऊन एका दिशेने स्मशानभूमीकडे वाटचाल करायचे. तेव्हा 4 लोक एका दिशेने पहिल्यांदा आले असं बोललं जायचं. आज 100 वर्षानंतर हिंदू नावाची जी ब्रँड इक्विटी उभी झाली आहे जगामध्ये, ती इक्विटी कोणामुळे, तर याचं प्रामाणिकपणे कोणीही उत्तर देईल RSSमुळे. मग ही 100 वर्षात ब्रँड इक्विटी निर्माण झाली ही कशी, तर संघकार्यामुळे. मग संघकार्य 100 वर्षात काय झालं, तर संघ
रिलिजियस सांप्रदायिक संघटना आहे का? उत्तर आहे काही टक्के. संघ राजकीय पक्ष आहे का? उत्तर आहे काही टक्के. संघ लेबर ऑर्गनायझेशन आहे का? उत्तर आहे काही टक्के. संघ विद्यार्थी संघटना आहे का? उत्तर आहे काही टक्के. मग संघ आहे काय? तर पहिले एक मुद्दा लक्षात घ्या की 35,000 वर्षापासून, मी जेनेटिक्सच्या पार्श्वभूमीतून सांगतोय, 35,000 वर्षापासून शुद्ध वाईज मॅन म्हणजे होमोसेपियन आजच्या भारत म्हणजे हिंदुस्थान म्हणजे इंडियामध्ये राहतात आहे. 35,000 वर्षापासून या भूभागावर रानटी सभ्यता विकसित झालेली आहे. त्यानंतर गेल्या 10,000 वर्षापासून रानटी सभ्यतेतून कृषी सभ्यता विकसित झालेली आहे. कृषी सभ्यतेतून जे तत्वज्ञान विकसित झालं त्याचा निचोड म्हणजे अहिंसा आहे. अहिंसा म्हटल्यावर 3 नावं डोळ्यासमोर येतात: महावीर, बुद्ध आणि पतंजली. अहिंसा हे तत्वज्ञान या तिघांचं आहे. जेव्हा आजही जग म्हणजे युद्ध ही परिस्थिती असताना 2,500 वर्षापूर्वी अहिंसेचं विश्वश्रेष्ठ तत्वज्ञान या देशात एका दिवसात नाही निर्माण झालं. 35,000 वर्षाच्या रानटी सभ्यतेत, 10,000 वर्षाच्या कृषी सभ्यतेतून महावीर, बुद्ध, पतंजली निर्माण झाले. हे सत्य अभ्यासकांनी समजून घेतलं पाहिजे. इतर लोकांकडनं अपेक्षा काही नाही. आणि ही अहिंसा हे तत्वज्ञान 2,500 वर्षापूर्वी निर्माण झालं. आणि आजचं अर्ध जग हे बुद्धाच्या अहिंसेने व्यापलेलं आहे. आणि बुद्धाची अहिंसा अर्ध्या जगात जी पसरलेली आहे ती तलवारीतून नाही, सत्तेतून नाही, तर वैचारिक ताकदीतून पसरलेली आहे. हे सत्य लक्षात घेतलं तर ज्यांना रिलिजनबद्दल जास्तीचं बोलायचं आहे त्यांना बुद्ध धम्म, बुद्ध रिलिजन जगभर सत्ते आणि तलवारी शिवाय पसरला या सत्तेची नोंद घ्यावी लागेल. दुसरीकडे या जगामध्ये अजून 2 रिलिजन पसरलेले आहे. त्यांची साम्राज्यवाद आजही स्पष्ट आहे: ख्रिश्चन साम्राज्यवाद रिलिजनचा आणि इस्लाम साम्राज्यवाद. या 2 साम्राज्यवादांनी भारतावर सुद्धा आक्रमण केलेलं आहे. हे सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि नागपूरचं वैशिष्ट्य आहे दीक्षाभूमीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान सूर्याचं. त्यांच्या जीवनातून एक त्यांचा निचोड समजून घेतला पाहिजे. ज्ञानसूर्य आंबेडकरांनी भारतीय दलितांना कोणत्या साम्राज्यवादापासून वाचवलंय? 3 साम्राज्यवादापासून वाचवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना मार्क्सिस्ट नाही होऊ दिलं, कम्युनिस्ट नाही होऊ दिलं, नक्षलवादी नाही होऊ दिलं. त्या साम्राज्यवादापासून दलितांना बाबासाहेबांनी वाचवलंय. बाबासाहेबांनी भारतीय दलितांना मुस्लिम नाही होऊ दिलं. इस्लामच्या साम्राज्यवादापासून आंबेडकरांनी दलितांना वाचवलंय. नागपूरची दीक्षाभूमी आहे. दीक्षाभूमीतून जे धम्मविचार जगभर पुन्हा पुनरुज्जीत झाले तर बाबासाहेबांनी दलितांना ख्रिश्चन साम्राज्यवादापासून सुद्धा वाचवलेलं आहे. आणि हे बाबासाहेबांचं जे वैशिष्ट्य आहे साम्राज्यवादाच्या विरोधात, हेच वैशिष्ट्य रेशीमबागच्या स्मृती मंदिराच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आहे. लक्षात घेतलं पाहिजे. 100 वर्षातल्या RSSनी काय केलं तर हिंदू समाजाला, भारतीय समाजाला इस्लामिक साम्राज्यवादापासून, ख्रिश्चन साम्राज्यवादापासून आणि कम्युनिस्ट साम्राज्यवादापासून या 100 वर्षात वाचवलेलं आहे. त्यामुळे दीक्षाभूमीचे आंबेडकर आणि रेशीमबागचे हेडगेवार
या दोघांचं एक ठळक कर्तृत्व आणि साम्य मी आपल्या पुढे मांडलंय. कारण की मोदी आणि पूर्वी वाजपेयी दीक्षाभूमी आणि स्मृती मंदिर रेशीमबाग दोन्ही ठिकाणी गेलेले आहे आणि मोदी जाणार आहे. म्हणून मी या दोन जी स्फूर्तीस्थान आहे भारतीयांची त्याबद्दल आपल्याला माहिती दिली. एक मुद्दा लक्षात घ्या की संघ परिवार, संघर्ष आणि ऐक्य या दोन ध्रुवावर गुरुजी गोळवलकरांनी विकसित केलेला आहे. त्यामुळे संघाच्या आतमध्ये संघर्ष असतो का? उत्तर आहे हो. संघाच्या आतमध्ये ऐक्य असतं का? उत्तर आहे हो. मग कोणी म्हणेल का हो ही तर दोन ध्रुव आहे, दोन टोकं आहे. ही दोन टोकं आहेत म्हणजे संघात विसंगती आहे असे म्हणणारे न्यूटोनियन हँगओव्हरचे लेफ्टिस्ट आणि मार्क्सिस्ट आहे. त्यांना विरोधाभास हा विकनेस वाटतो. पण भारतीय सभ्यतेला, वैश्विक मानवतेला विरोधाभास ही कमजोरी न वाटता शक्ती वाटते. निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीचे दोन ध्रुव आपल्याला अस्तित्वात दिसतात. या निसर्गाचं लघुरूप म्हणजे हिंदुस्थान, म्हणजे भारत, म्हणजे इंडिया, नाव काही द्या, हे लघुरूप आहे. या विश्वामध्ये जेवढे भेद आहे, जेवढी विसंगती आहे, जेवढा विरोधाभास आहे, बहुध्रुवीय जग आहे, ते हिंदूंमध्ये, भारतीयांमध्ये, इंडियन लोकांमध्येही आहे, संघामध्येही आहे. आणि गुरुजी गोळवलकरांनी जो संघ विकसित केला, एकीकडे संघर्ष आणि दुसरीकडे ऐक्य आणि दोघांचा समन्वय म्हणजे संघ, हा जर मुद्दा लक्षात घेतला तर आपल्याला संघाची 100 वर्षाची वाटचाल लक्षात येईल. संघामध्ये वाजपेयी आणि सुदर्शन, सरसंघचालक आणि पंतप्रधान यांचं फक्त द्वंद्व माहिती आहे. पण हे सत्य आहे, त्यांच्यात संघर्ष होता, पण सामंजस्य नसतं, समन्वय नसता तर सुदर्शनजी आणि वाजपेयीजी नंतर संघ संपून गेला असता. नंतरची वाटचाल आहे. भागवत आणि मोदी मीडियामध्ये यांच्याबद्दलच्या संघर्षाचं बोललं जातं. ते संघर्ष सत्य आहे का असत्य आहे? उत्तर आहे सत्य आहे. दोघांमध्ये प्रामाणिक संघर्ष आहे, पण तो संघर्ष व्यक्तीचा नसून भूमिकेचा आहे. मोदींना गेल्या 25 वर्षापासून जे सरकार मोदींच्या कल्पनेतलं आहे ते संघमुक्त सरकार आहे. हे सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मोदींच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान वाटचालीमध्ये मोदींचं सरकारचं यश संघमुक्त सरकार या फॉर्म्युल्यात दडलेलं आहे. आता हे सत्य लक्षात घेतलं तर संघ आणि सरकार या दोन ध्रुवाची ताकदही आपल्या लक्षात येईल. आणि या दोन ध्रुवाच्या मध्ये समाज आहे. तर 100 वर्षाचा संघ, सरकार, समाज आणि संघ परिवार यांची एकात्मता साध्य करू शकल्यामुळे संघाची 100 वर्षाची दमदार वाटचाल आहे. आपण मोदीजींवर येऊ. मुख्यमंत्री झाल्यापासून पंतप्रधान झाल्यानंतर या क्षणापर्यंत मोदींचं सरकार संघमुक्त आहे, हे सत्य आहे. पण मोदी आणि भागवत, भाजप आणि संघ दोघांचं ध्येय एकच आहे. 2047ला, हे 2047 तुम्ही म्हणाल कुठून आणलं, तर 1947ला ब्रिटिशांपासून भारत मुक्त झाला, पण उरलेले 3 साम्राज्यवाद या देशाच्या मानगुटीवर बसलेलेच आहे. या पार्श्वभूमीवर 2047ला म्हणजे 1947च्या शताब्दीला विकसित भारत करणं हे संघ परिवार, संघ, भाजप, मोदी, भागवत यांचं व्हिजन आहे. हे 2025 आहे. म्हणजे येत्या 22 वर्षामध्ये भागवत मोदी काय करतील हो? पहिले जाऊन का, भागवत मोदी ही पत्रकारांची भाषा आहे. भागवत मोदी संघदृष्ट्या कोणीच नाही आहे. संघ
व्यक्तिनिष्ठ संघटना नाही. डॉक्टर हेडगेवारांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की मी तुमचा गुरु नाही आणि कोणालाही गुरु करू नका. व्यक्तीला गुरु केला तर व्यक्तीचं अधपतन झालं तर त्या व्यक्तीबरोबर संघटनेचं अधपतन होईल. त्यामुळे संघाचा गुरु हेडगेवार नाही, संघाचा स्वयंसेवक हेडगेवार आहे. भगवा ध्वज आपला गुरु आहे आणि 35,000 वर्षाची जी भारतीय सभ्यता आहे तिला पुन्हा आपल्याला समर्थ, समृद्ध, विकसित भारतीय सभ्यतेमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. ती करण्यासाठी संघाला गुरु कोणी नाही. कार्यकर्त्यांना गुरु नसावा. कार्यकर्त्यांनी स्वयंप्रज्ञेनी कार्य केलं तरच स्वतंत्र भारत, समर्थ समृद्ध भारत या सभ्यतेमध्ये विकसित होईल. त्यामुळे हेडगेवारांनी 100 वर्षापासून जे बीज पेरलं, नेतृत्व विहीन संघटना, त्यामुळे भागवत आणि मोदी लोकांच्या दृष्टीने या संघटनेचे नेते आहे. संघटनेच्या भाषेत एक चालक अनुवर्तित्व सुद्धा परिवारात भागवतांचं आणि भाजपमध्ये मोदींचं आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण असं असून संघ परिवारामध्ये, संघ कार्यकर्त्यांमध्ये संघाचा एकही व्यक्तीच्या मागे संघ परिवार जात नाही. हे या संघटनेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे 7-7 सरसंघ चालक आले, 8वा येईल, 9वा येईल. 2-2 पंतप्रधान या संघटनेने दिले, भविष्यातही दिले जातील. पण ही संघटना एका नेत्याच्या, एका व्यक्तीच्या मागे कार्य करत नाही. म्हणून 100 वर्षाची वाटचाल आहे. हे सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता भारतीय सभ्यतेमधलं, भारतीय सभ्यता समजून घेण्यासाठी एक सत्य आहे. दशावतार नावाची कल्पना. आता अनेक लोक हसतील, हसू द्या, हसण्यामुळे काही फरक नाही पडत. दशावतारामध्ये राम आहे, कृष्ण आहे, बुद्ध आहे आणि कल्की अवतार आहे. आता हसण्याचा विषय आहे कल्की अवतार, पण दशावतार कल्पनेमध्ये रामानंतर राम नाही आहे, रामानंतर कृष्ण आहे. डायगोनली अपोजिट कॅरेक्टरिस्टिक आहे. कृष्णानंतर डायगोनली अपोजिट बुद्ध आहे. कृष्ण कुरुक्षेत्रामध्ये अधर्माचा नाश करा हा संदेश देण्यासाठी महाभारत घडून आणतो. आणि 9वा अवतार बुद्ध, अवतार आहेत का नाही हा चर्चेचा मुद्दा नसून याच्या मागची प्रक्रिया लक्षात घ्या. बुद्ध कृष्णाच्या फिलॉसॉफीच्या डायगोनली अपोजिट अहिंसा मांडतो. याच्यातून बोध काय घ्यायचा? आणि बुद्ध फायनल का नाही, पुन्हा कल्की येणार आहे म्हणतात. येईल, येणार नाही मुद्दा चर्चेचा नसून इथे कालानुरूप, युगानुरूप भारतीय समाज बदलतो हे तत्वज्ञान या दशावतारातून आपल्या लक्षात येतं. ही जर सत्य पकडलं तर संघामध्ये पहिले हेडगेवार होते, मग संघाने लपवले, पण सरसंघ चालक 10 महिने राहिलेले लवा परांजपे होते. मग 33 वर्ष गोळवलकर होते, 22 वर्ष देवरस होते, रज्जू भैया 94 ते 2006 वर्ष होते, 2000 ते 2009 सुदर्शनजी होते, 2009 पासून आजपर्यंत मोहनराव भागवत आहे. हे 7वे सरसंघ चालक आहे. 14 सरकारी होऊन गेलेले आहे, 15वाही होणार आहे आणि 8वाही होणार आहे. तर याच्यातून मुद्दा एकच लक्षात येतो की सातत्याने 100 वर्ष वाटचाल झाली आहे आणि भविष्यातल्या 22 वर्षात विकसित भारत हे ध्येय भारतीयांचं आहे, संघाचं आहे आणि या दृष्टीने वाटचाल होणार आहे. अच्छा. नाही म्हणजे भविष्यातला संघ म्हणजे कसा असेल, म्हणजे काही वेगळं स्वरूप असेल का काही? खरं तुमचा प्रश्न बरोबर आहे. 100 वर्षातला जो संघ आहे तो पहिले 1925 पासून 1950 पर्यंत संघ
फक्त शाखा होता. हम्म. 1950 पासून आजपर्यंत म्हणजे 75 वर्ष संघ म्हणजे परिवार आहे. हम्म. आता 100 वर्षात संघ आणि संघ परिवार ही 100 वर्ष संपली. हम्म. मग येत्या 22 वर्षामध्ये आपल्याला काय दिसेल? हम्म. आपल्याला सरकार म्हणजे भारत सरकार, प्रांतीय सरकार, भारतीय समाज म्हणजे सोसायटी आणि संघ परिवार यांची एकात्मिक शक्ती भविष्यात दिसेल. आणि 2047ला संघ समाजमय झालेला असल्यामुळे विकसित भारत यांच्या गोलप्रमाणे अचीव झालेलं असल्यामुळे सरकार, समाज आणि संघ परिवाराच्या 3 फोर्सेसमुळे 2047 नंतर संघाचा अवतार संपेल, संघ विसर्जित करण्यात येईल. अनेकांना वाटतं हे विचित्र, पण महात्मा गांधींनी 30 जानेवारी 1948ला काँग्रेस विसर्जित केली होती. ती काँग्रेस नेहरूंनी विसर्जित होऊ न देता नंतर स्वतःच्या खानदानाच्या सत्ता पिपासूपणे वापरली. त्यामुळे 1950 ते 2025 जी काँग्रेस आहे ती काँग्रेस नसून नेहरूंची बटीक संघटना आहे. तर 2047ला संघ समाधी घेईल आणि नव समाजाच्या अवतारासाठी व्हॅक्यूम क्रिएट करून देईल असा माझा अभ्यास आहे. अच्छा, काय समाधी घेईल काय म्हटलं तुम्ही? संघ 2047ला समाधी घेईल या वाक्याचा अर्थ संघ नावाचं तत्वज्ञान, संघ नावाची संघटना, संघ नावाची रचना ही संपुष्टात येईल. म्हणजे आताही संघाच्या शाखा जवळपास कमी झाल्या आहेत. आपला गैरसमज आहे. हा गैरसमज अपोजिशननी क्रिएट करून दिलेल्या परसेप्शन मधनं आहे. संघाच्या आज 100 वर्षात 1,25,000 शाखा रात्र दिन कार्यरत आहे. संघाचं परिवारातला जो भाजप आहे त्यांचे 15 कोटी मेंबर आहे. भारतीय मजदूर संघ 1992ला वर्ल्ड मधली लार्जेस्ट मेंबरशिपची ट्रेड युनियन झाली. त्यामुळे संघ परिवारातील प्रत्येक संघटना वर्ल्ड मधली नंबर 1 आहे. आणि संघाच्या 1,25,000 शाखा संघ परिवाराचं कोऑर्डिनेशन करतात. मोदी भागवत सरकार आणि संघ आणि समाज यांची एकात्मिक शक्ती हे सत्य लक्षात घ्या. मोदी येत आहेत. मोदी आणि भागवत चर्चेचा विषय काय असेल? म्हणजे मोदी आणि भागवत काय चर्चा होईल? एका व्यासपीठावर बोलतील तर दिवस आहे गुढीपाडवा म्हणजे संघ निर्माते हेडगेवारांचं वाढदिवस. नाही, जाहीर भाषण ठीक आहे, पण ते आपसात जे बसतील बोलतील काय पुढचं काही प्लॅन रणनीती ठरेल काही? एक मिनिट. संघ 100 वर्षाच्या व्यूहरचनेमुळे आणि प्लॅनिंगमुळेच या मिनिटापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे पब्लिक प्रोग्राम हे पब्लिकसाठी असतात आणि संघ रात्रंदिन भिन्न भिन्न पद्धतीने प्लॅनिंग करत असतं. ते प्लॅनिंग 4 भिंतीच्या आत असतं, ते कॅमेरा समोर नसतं. आत्ता जी प्रतिनिधी सभा झाली कर्नाटकमध्ये, त्या प्रतिनिधी सभेमध्ये 1,500 लोक होते. 1 वर्षाचं प्लॅनिंग संघ परिवाराचं आणि संघाचं तिथे ऑलरेडी होऊन गेलंय. भागवत मोदी प्लॅन करत नाही. संघ सिस्टीम चं विकेंद्रित एक प्रचंड स्ट्रक्चर आहे. त्यांचं सातत्याने प्लॅनिंग चालू असतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन असतं, त्याचं इव्हॅल्युएशन असतं आणि नवं प्लॅनिंग होत असतं. त्यामुळे 30 मार्चचा कार्यक्रम मोदी भागवत आपसात काय बोलतील याच्यासाठी हा कार्यक्रम नाहीये. लोकांसमोर काय बोलतील याच्यासाठी कार्यक्रम आहे. त्यामुळे जे काय आपसात बोलत असतात ते 2 लोक नाही बोलत. या प्रत्येक संघटनेला प्रत्येक स्ट्रक्चरवर हायकमांड आहे, एक कोर ग्रुप आहे. कोऑर्डिनेशन नॉनस्टॉप होत असतं, प्लॅनिंग नॉनस्टॉप होत असतं. कोऑर्डिनेशनची गोष्ट करता औरंगजेबाची समाधी जी आहे ती उखडून फेका म्हणून नागपुरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने त्यांची
कबर जाळली प्रतिकात्मक. परंतु तिकडे आंबेकर म्हणजे संघाचे प्रचार त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा औरंगजेब अप्रासंगिक आहे. म्हणजे दोघांमध्ये समन्वय नाही का, म्हणजे संघ आणि हे विश्व हिंदू परिषद. मी हुशार पत्रकार असल्यामुळे बरोबर प्रश्न विचारला. या दोघांमध्ये समन्वय नाही का, याचं उत्तर आहे पब्लिकली नाही. अच्छा. सिक्रेटली आहे का, उत्तर आहे हो. आता एक मुद्दा लक्षात घ्या, औरंगजेब भारतभर विविध पद्धतीने जिवंत झालेला आहे आणि भारतीय मुसलमान समाज मोठ्या प्रमाणामध्ये आमचं औरंगजेबाशी नातं नाही हे सांगतात आहे. ही भारताची अचिव्हमेंट आहे हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. फार पूर्वी लेफ्टिस्ट, कम्युनिस्ट, काँग्रेसी लोक भारतीय वर आक्रमण केलेले मुस्लिम साम्राज्यवादी आणि भारतीय मुस्लिम समाज यांचं इक्वेशन मांडत होते. हे इक्वेशन आज तुटलंय. भारतातला जो 90% पसमंदा मुस्लिम आहे तो म्हणतोय आम्ही देशी मुसलमान आहोत, आम्ही SC ST OBC आहोत आणि 10% मुसलमान विदेशी आहे. तर पसमंदा मुस्लिम SC ST OBC म्हणतो. याचाच अर्थ SC ST OBC हे वैशिष्ट्य कोणाचं आहे. म्हणजे तुम्ही हिंदूंना झोडपताना 100 वर्ष SC ST OBC या जातीचा रेफरन्स द्याल आणि जेव्हा मुस्लिम समाज पसमंदा 90% म्हणतोय आम्ही SC ST OBC आहे, तुमच्या लक्षातच येत नाहीये मी SC ST OBC म्हणणारे मी हिंदू आहे हे सांगतात आहे तुम्हाला. म्हणजे ते स्वतःला हिंदू मुसलमान म्हणतात आहे. एक बुद्धिवंतांनी लक्षात घेतलं पाहिजे, हज यात्रेला भारतातला जो मुस्लिम बंधू जातो तो ते फॉर्म भरताना स्वतःची आयडेंटिटी काय लिहितो आपल्याला माहिती आहे का. ती आयडेंटिटी इंडियन मुस्लिम तो लिहित नाही, तो भारतीय मुसलमान म्हणून लिहित नाही, तो हिंद मुस्लिम ही आयडेंटिटी हज यात्रेच्या फॉर्ममध्ये भरतो. मुस्लिम देशांमध्ये भारतीय मुसलमानांना हिंद मुस्लिम म्हणण्यात येतं हे सत्य काँग्रेसी कम्युनिस्टांनी भारतात लपवल्यामुळे पसमंदा मुस्लिमांची शक्ती कोणाच्या लक्षातच येत नाहीये. मी अभ्यासपूर्ण सांगतो, भारतातला 90% मुसलमान त्याचा औरंगजेबाशी काहीही संबंध नाही हे सत्य केव्हा लोकांच्या लक्षात येईल, जेव्हा भाजपला 2047च्या आधी मुस्लिम समाजांचं, राष्ट्रीय मुस्लिमांचं, हिंद मुस्लिमांचं मतदान व्हायला लागेल तेव्हा एकदम आपल्या पुढे आविष्कार दिसेल. तोपर्यंत सत्य अभ्यास केल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. आता मोदी हे सौगात म्हणून या ईद निमित्त मुसलमानांना भाजप काही भेटवस्तू देत आहे. त्याच्यावरून टीका सुरू झाली आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंनी म्हटलं की बाबा आता यांनी हिंदुत्व सोडलं आहे. तसं आहे का काही, म्हणजे हिंदू म्हणजे आता उद्धव ठाकरेंबद्दल मी काही बोलावं असं काहीच नाही. बाळासाहेब ठाकरेंना 3 जानेवारी 1969ला नागपुरात आणणं, त्यांचा जाहीर कार्यक्रम घेणं आणि बाळासाहेब ठाकरेंना सरसंघचालक गुरुजी गोळवलकर आणि बाळासाहेब देवरस यांना महाल कार्यालयात भेटून चर्चा घडून आणणारा दिलीप देवधर उद्धव ठाकरेंबद्दल बोलू इच्छित नाही. मी फक्त एवढंच सांगेन की रामकृष्ण मिशनच्या ग्रंथ भांडारात जा, तिथे मोहम्मद पैगंबर काय म्हणाले, येशू काय म्हणाले ही पुस्तकं वाचा. आपल्या लक्षात येईल की हिंदू तत्वज्ञान, हिंदू सभ्यता, हिंदू धर्म ख्रिश्चन आणि मुसलमान धर्माच्या विरोधात नाही, साम्राज्यवादाच्या विरोधात आहे हे सत्य आहे. त्यामुळे हिंदू मुसलमान हा संघर्ष पेटवत ठेवणं हे पॉलिटिकल डायनास्टीचं, काँग्रेसी कम्युनिस्टांचं षडयंत्र आहे. ते षडयंत्र इलेक्शनमध्ये त्यांना जसं कामाला येतं, जसं 2024ला संविधानाची हत्या करणारे संविधानाचं नाटक करत होते आणि तेव्हा लोक फसले,
त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये लोक फसल्यामुळे संविधान आणि राहुल गांधी इक्वेशनमुळे काही मतं बदलली, पण नंतर सत्य समोर आल्यानंतर असेंब्ली इलेक्शनमध्ये महाराष्ट्रात, हरियाणात, दिल्लीमध्ये परिस्थिती बदलली. तर राहुल गांधींनी आणि काँग्रेसी कम्युनिस्टांनी लक्षात घ्यावं, काही दिवस काही वेळेला भारतीयांना मूर्ख बनवता येईल, कायमचं मूर्ख बनवता येणार नाही. हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्य आहे, संघ अँटी मुस्लिम नाही, संघ हिंदू महासभा नाही, भाजप हिंदू महासभा नाही. हे सत्य लक्षात घेतलं. यूपीच्या मुख्यमंत्री योगी आहे, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पसमंदा मुस्लिम मंत्री आहे. तर जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय मुसलमान, भारतीय मुसलमान, पसमंदा मुसलमान, SC ST OBC मुसलमान आपल्याला संघ परिवाराबरोबर आलेला दिसेल, तेव्हा नवीन नरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये येईल. मी आपल्याला एकच लक्षात आणून देतो की संघ, मोदी, भागवत हे अँटी मुस्लिम नाही. उलट भागवतांचं एक वाक्य आहे की हिंदू आणि मुसलमानांचा DNA एक आहे. आणि हिंदू मुसलमानांचा DNA एक आहे, सरसंघचालक म्हणतात. आणि संघ अँटी मुस्लिम आहे म्हणून खोटारडा प्रचारही केला जातो. तर खोटारडा प्रचार इफेक्टिव्ह काही वेळेला असतो, कायमचा नसतो. त्यामुळे मोदी जे करतात आहे, तर मोदी अँटी मुस्लिम आहे हा विचारच काँग्रेसी कम्युनिस्टांनी पसरवलेला आहे. मोदींना जगातल्या प्रत्येक मुस्लिम देशातला उच्च पुरस्कार मिळालेला आहे. मग मोदी अँटी मुस्लिम कसे हो? अबुधाबीमध्ये जे स्वामीनारायणचं भव्य मंदिर उभं केलंय, आत्ता काही दिवसापूर्वी सर्व अरबी नेते, धार्मिक नेते, प्रमुख अबुधाबीच्या मंदिरात जाऊन प्रसाद घेऊन त्यांनी आपलं जे कार्य आहे, म्हणजे रिलिजन जी ॲक्टिव्हिटी आहे त्याचा शेवट प्रसादांनी केला. तर मोदी हिंदू, संघ अँटी मुस्लिम आहे हा काँग्रेसी कम्युनिस्ट प्रचार आहे. पण काँग्रेसी म्हणजे महात्मा गांधींची काँग्रेस नाही, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधीची काँग्रेस हा मुद्दा लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अजून नेमला जात नाही आहे. म्हणजे 4 महिने 6 महिने झालेत. म्हणजे संघाच्या मर्जीतला माणूस संघाला पाहिजे म्हणून ती नेमणूक अडली आहे का? मग भाजपवर पहिला हक्क कोणाचा, संघाचा की मोदींचा? एक मिनिट. संघ परिवारामध्ये 100 संघटना आहे, त्यातल्या प्रमुख 32 संघटना आहे. भाजप त्यातली एक संघटना आहे. संघ परिवार 100 वर्षात यशस्वी झालाय. जर तुम्ही म्हणता त्या पद्धतीचा कंट्रोल असता तर 100 वर्षात विकासच नसता झाला आणि भविष्यातल्या 22 वर्षात विकासच होणार नाही. ऑटोनॉमी आहे, समन्वय आहे, सामंजस्य आहे आणि संघर्ष सुद्धा आहे. म्हणजे रिमोट कंट्रोल नाही, मिनिमम रिमोट कंट्रोल वगैरे प्रकार नाही. रिमोट कंट्रोल हे मशीनचं वैशिष्ट्य आहे. मानव रिमोट कंट्रोलनी काम नाही करत, मानव हार्ट टू हार्ट कनेक्टिव्हिटीने काम करत असतो. भागवतांकडे रिमोट कंट्रोल आहे असं बोललं जातं. कम्युनिस्टांना जे त्यांच्या अंतर्गत विश्व माहिती आहे, डायनास्टीला जे अंतर्गत विश्व माहिती आहे, ते त्या चष्म्यातून संघाकडे बघणार. त्यामुळे इथे रिमोट कंट्रोल तर दूरच गेलं. इथे प्रत्येकाची जी क्रिएटिव्हिटी आहे, प्रत्येकाचं जे स्वातंत्र्य आहे, पण समन्वय सुद्धा आहे. आता मुद्दा आहे की भाजपचा अध्यक्ष संघ ठरवणार का भाजप ठरवणार? उत्तर आहे भाजपचा अध्यक्ष भाजप ठरवणार. मग संघ काय करणार? संघ परिवाराचा समन्वय करतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तेव्हा परिवारातल्या संघटना संघाकडे मॅटर आणतात, तेव्हा संघ इन्व्हॉल्व्ह होतो. इतर वेळा संघ त्यांच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही.
इन्व्हॉल्व झाला तर संघ या स्थितीमध्ये डेव्हलप नसता झाला. एक सत्य आहे की भाजपनी एखादा अध्यक्ष समजा ठरवला आणि संघाला तो योग्य वाटत नसेल आणि भाजपने विचारलं की आम्ही हा अध्यक्ष ठरवतोय, तुमचं याच्याबद्दल काही मत आहे का, तर संघ हा आम्हाला चांगला वाटतो, हा अजून डेव्हलप झाला पाहिजे असं कॉमेंट जरूर करतं. पण डिसिजन त्या त्या संघटनेला घ्यावं लागतं. याचा एक नमुना म्हणून आपण नागपूरचे पत्रकार असल्यामुळे देतो. 1980 साली भाजप निर्माण झाला तेव्हा अडवाणी आणि वाजपेयींनी एकात्म मानवाद दीनदयालजींचा सोडून दिला आणि गांधीयन समाजवाद 1980ला भाजपनी स्वीकारला. तेव्हा नागपूरच्या तरुण भारतामध्ये घुमरेंनी 3 अग्रलेख लिहिले. भाजपनी गांधीयन समाजवाद स्वीकारणं आणि एकात्म मानवाद सोडून देणं हे आम्हाला आवडलं नाही असं घुमरेंनी 3 अग्रलेखात मांडलं. त्यानंतर बाळासाहेब देवरसांनी त्यांना भेटायला बोलवलं आणि घुमरेंना सांगितलं, ही घटना स्वतः घुमरेंनी मला सांगितली आहे ते मी फर्स्ट हँड सांगतो. त्यांनी घुमरेंना विचारलं की तुम्ही 3 अग्रलेख लिहिले आणि भाजपचं चुकलंय, त्यांनी एकात्म मानवाद सोडायला नको होता, त्यांनी गांधीयन समाजवाद का स्वीकारला म्हणून तुम्ही टीका केली आहे, ही 3 अग्रलेख तुमचेच ना. त्यांनी सांगितलं हो. मग बाळासाहेब देवरस म्हणे, तुम्ही तरुण भारत चे मुख्य संपादक असल्यामुळे मी तुम्हाला तुमची चूक लक्षात आणून देतो. संघ बाळासाहेब देवरस भाजपचं नियंत्रण करत नाही. भाजप संघ परिवारातली संघटना आहे. अडवाणी आणि वाजपेयींना वाटतंय की एकात्म मानवाद आम्ही सोडला पाहिजे, निर्माल्य झालाय, आम्ही गांधीयन सोशलिझम स्वीकारलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्य उपभोगून भाजपची नवीन फिलॉसॉफी जाहीर केली. ती फिलॉसॉफीवर संघाचं ऑब्जेक्शन नाही. एकात्म मानवाद जनसंघाची गरज होती, त्यांनी डोक्यावर घेतला, भाजपनी सोडला, त्यांचा अधिकार आहे. ही घटना मी आपल्याला याच्यासाठी सांगितली की पूर्ण स्वातंत्र्य आहे, चर्चाही आहे, संघर्ष आहे. म्हणजे घुमरेंनी विरोध केला हे सत्य आहे, तरुण भारताने एकात्म मानवाद का सोडला हा क्वेश्चन विचारला हे सत्य आहे. पण सरसंघचालकांनी सांगितलं, अरे बाबा तुमचं स्वातंत्र्य तसं त्यांचंही स्वातंत्र्य, आणि हे स्वातंत्र्य असल्यामुळे ही वाटचाल आहे. स्वातंत्र्य नसलं तर काय होतं, आपण काँग्रेसच्या राजवटीचा अभ्यास करा. स्वातंत्र्य नसलं तर काय होतं याची माहिती जगाकडे उपलब्ध आहे. मी बोलण्याचं कारणच नाही. थोडक्यात मोदींची नागपूर भेट ही ऐतिहासिक राहणार आहे. खरं आहे, ही ऐतिहासिक राहणार आहे. आणि एका वाक्यात याचा निचोड आहे, भारत सरकार, प्रांतीय सरकार, संघ परिवार, समाज यांची एकात्म शक्ती 2047 विकसित भारताच्या दिशेने धावणार आहे. त्याची ही पूर्वतयारी. धन्यवाद दिलीपजी.